जुनी पेन्शन योजनेवरून बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा आहे। ठाकरेंना 2.5 वर्ष संधी होती तेव्हा मंत्रालयातही गेले नाहीत। ठाकरेंनी 2.5 वर्षात पेन्शन योजना का लागू केली नाही असा सवाल बावनकुळे उपस्थित करतायत। उद्धव ठाकरे मतांसाठी खोटं बोलतायत असं बावनकुळेंचं म्हणणं आहे। तुम्हाला आश्वासन पूर्ण करण्याची संधी मिळणार नाही असं भाकीत शिरसाटांचं आहे। जुनी पेन्शन योजना महायुतीच लागू करणार असं देखील शिरसाट म्हणतात। मला सत्तेची पर्वा नाहीये, मला तुमच्या आयुष्याची पर्वा आहे। मला आयुष्याची तुमच्या चिंता आहे, तुमच्या कुटुंबियांची चिंता आहे। सत्ता येते आणि सत्ता जाते, गेलेली सत्ता परत येणार आहे, नक्की येणार, खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार। आज किंवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये या सरकारने जुन्या पेन्शन योजनेची योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे? तुम्ही देणार त्यांना मत? नाही, कारण अशा गोष्टी होतात। मध्ये निवडणूक आहे, 2 महिने आहेत। मी तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा, मी तुमची मागणी मान्य करतो। हे उद्धव ठाकरे म्हणजे जाऊ द्या, काही बोलत नाही। 2.5 वर्ष होते ना, तुम्हाला संधी दिली होती ना। माझं म्हणणं, उद्धव ठाकरे साहेबांना संधी नव्हती का? आता कशाला संधी मागता? तुमच्या जेव्हा पेन्शन योजना लागू करायची होती तुमच्या हातात पेनच नव्हता। तुम्ही कधी पेनच बघितला नाही। मी 2.5 वर्ष तुमच्या हातात, तुम्ही कधी त्या ठिकाणी मंत्रालयात गेले नाही, तुम्ही विधान भवनात आले नाही। तुम्ही काय गोष्टी करता? आता खोटे बोलतात मतं घेण्याकरता। आता काही करत नाही। जे काही करेल ते आमचं महायुतीचं सरकार करेल। कर्मचाऱ्याचा प्रश्न असो, कामगाराचा असो, महिला बहिणीचा असो, युवांचा असो, शेतकऱ्याचा असो। विधानसभेमध्ये मुख्यमंत्री पदावर विराजमान असताना माननीय उद्धव ठाकरे यांच्या समोर अजितदादांनी केलेलं भाषण त्यांना आठवत नसेल, एकदा ते तपासा। तुमच्या साक्षीने तुमच्याच सरकारमध्ये अजितदादा असताना जे काही भाषण केलं होतं आणि तुम्ही त्याला कोणतंही उत्तर नव्हतं दिलं। जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा जेव्हा हा प्रश्न निघाला त्या टायमाला तुमची असलेली भूमिका ही कशी होती हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। म्हणून सरकार तुमचं येणार नाही आणि तुम्हाला त्या आश्वासनाची पूर्तता करायची संधीसुद्धा मिळणार नाही। ते महायुतीच करेल एवढं मात्र निश्चित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।